किंवा समाज असतो, एक देश असतो. त्या समाज, देश यांच्याकडून आपण काहीतरी घेत असतो, पण तसंच आपण देणं पण लागतो. हे देणं लागतो हे विसरून गेलेले. मी घेणं लागतो. म्हणून नरेंद्र मोदी ज्याला 70 वर्षात काय झालं, आणि मग बाकीचे आमचे पत्रकार संपादक त्यांना उलटं विचारतात की किती काळ तुम्ही काँग्रेसच्या नावाने किंवा आधीचं सरकारांच्या नावाने रडत बसणार आहात. तर हे उलटं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मला गंमत वाटते की हा माणूस एक काहीतरी सांगतोय, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न होतो का? तो 70 वर्षात काय झालं किंवा काय झालं नाही हे सांगतो, तर काय झालं नाही असं म्हणतो ते समजून तर घ्या. आपल्याकडे इतका बुद्धिमंतांचा विनोद झालेला आहे की ज्याला कशातलंच काही कळत नाही तो सगळ्यात मोठा बुद्धिमंत असतो, आणि याची कबुली देतात. नाही असं नाही. परवा शेखर गुप्तांचा एक कार्यक्रम मी दिल्लीतला बघितला. दिल्लीतले तथाकथित 8-7 लोक, योगेंद्र यादव वगैरे विद्वान बसले होते आणि लोकशाही वाचवायची म्हणाले ह्याच्यासाठी. आणि लोकशाही वाचवण्यासाठी योगेंद्र यादव काय म्हणाला, मी एक पत्रक काढलं होतं, गुरुग्रामच्या एरियामध्ये वाटलं होतं, आणि तरी म्हणे भाजप जिंकलं. मला त्या माणसाची, मतदाराची कॉलम धरून विचारावं असं वाटलं, यू स्टुपिड, ही लोकशाही वाचवणे. मतदाराची कॉलर पकडून एक बुद्धिमान माणूस त्याला स्टुपिड म्हणतो. याला मित्रांनो बुद्धिमंत म्हणत नाहीत, याला बुद्धिवाद सुद्धा म्हणत नाही. मला अनेकांनी प्रश्न जेव्हा विचारतात काही काही वेळेला, नव्या पिढीतले अनेक पत्रकार माझ्याशी बोलतात, ते मला म्हणतात मग याला काय म्हणतात? तर मी त्यांना म्हणतो ह्याला इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतात. जे तुम्ही टी व्हीवर तावातावाने चाललेल्या चर्चा ऐकता, 12-13व्या वर्षी नव्या जाणीवा शरीरात निर्माण होतात, तेव्हाची ती मुलं असतात, त्यांना कुतूहल असतं. आणि 70-80 नंतरही हिरवे पण गेलेलं नाही असे लोक पोर्नोग्राफीत इंटरेस्टेड असतात. होत काही नाही, पण उत्तेजित होता येतं ना, एक्साइटमेंट येते. दुर्दैवानं त्याला हल्ली सेक्युलरिझम म्हणतात, हा वेगळा भाग आहे. कारण मी स्वतः सेक्युलर चळवळीतून आलेलं आहे. मी दलित पॅन्थरच्या, नामदेव ढसाळ, जवी पवारांच्या काळात मी दलित पॅन्थरचा एक संस्थापक म्हणून, कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. पण हा कुठला सेक्युलरिझम आला? समोर डोळे उघडून तुम्ही बघाल. म्हणजे त्या शेखर गुप्तांनी स्पष्टपणे त्या कार्यक्रमात सांगितलं की दिसत होतं, आम्ही बघायला तयार नव्हतो. आणि हे विश्लेषण करणार आहेत, हे विश्लेषण करणार आहेत. ज्या समाजाने तुम्हाला दिलं त्याचं देणं लागतं तुम्ही बुद्धिमंत म्हणून, हे विसरून गेलेत. यांना मी सनातनी पुरोगामी म्हणतो. आपण जेव्हा म्हणतो की तुम्ही विषय ठेवलाय जो की मोदींसमोरची आव्हानं, काय आहे आव्हान? मोदी समोरचं सोडून द्या. आज ते देशाचे सगळ्यात टॉपचे नेते आहेत. देशाच्या समस्या त्यांना बघायच्या आहेत, सोडवायच्या आहेत. आपल्या आयुष्यात बघा ना, आपल्या आयुष्यात बघा, आपल्या घरात बघा, आपल्या सोसायटीत बघा, आपला कॉम्प्लेक्स असतो त्याच्यात बघा. तिथले प्रॉब्लेम सोडवताना आपण किती आव्हानं पेलू शकतो. 1 मिनिटात ते विचारतात. म्हणजे 5 वर्षात मोदींनी काय केलं असं जेव्हा मला अनेक जण विचारायचे, तर मी त्यांना सांगितलं, बघ काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. तर म्हणून मग तू मोदींची बाजू कशाला घेतो? म्हटलं मी कुठे बाजू घेतोय? मोदींनी काही काम न करता तो जिंकतोय माणूस, म्हणून मी चिंता करतोय तुम्ही हरता का. सवाल मोदी जिंकण्याचा नाहीच आहे. माझं नेहमी उलट्या बाजूने बघतो मी. माझा हा स्वभाव आहे की एखादी आख्यायिका असेल, गोष्ट ऐकली, तर मी त्याचा एक चिकित्सा करत जातो.
म्हणजे अगदी. आणि ह्याच्यात मी सगळ्यात मोठं जर कौतुक करीन, सरांनी जो विषय काढला शिक्षणाचा, की औपचारिक शिक्षण, मी राज्यशास्त्र ज्याला म्हणतात पॉलिटिकल सायन्स, त्याचा कधीच विद्यार्थी नव्हतो. आणि हा सगळ्यात माझा पत्रकार म्हणून ॲडव्हान्टेज आहे, कारण मी त्या चाकोरीतून जात नाही. हे बाकीचे जे आहेत हे सत्यनारायणाचे भटजी आहेत. तो सत्यनारायणचा भटजी येतो आणि तो बोलत असतो, ती पोथी असते त्याची पानं पलटत पलटत बडबडत असतो, पाणी सोडा, हात जोडा, आणि तो पुढे बडबडत असतो. त्याला थांबवलं, म्हटलं आत्ता कुठचं होतं ते, अलीकडचं जरा वाच. तर त्याला शोधायला लागेल काय बोलला, कारण ते मेमराईज झालेला असतो. तो बडबड 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 करत जातो. तुम्ही जी रोजची विश्लेषण ऐकता ती समस्या आहे. ते पोपटपंचीसारखं बोलत जातात आणि त्यांनाही माहीत नसतं ते काय बोलतात, पण ते बोलत असतात, परत परत बोलत असतात. 70 वर्षात काय झालं नाही तिथून मी सुरुवात करीन, तर तुम्हाला आव्हानाची व्याप्ती कळेल. एक छोटीशी गमतीशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये अमावास्येची रात्र होती आणि खूप काळोख होता, आणि गावचा पाटील होता, त्याची आई सिरियस झाली. म्हणाले आता हिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. तर गंमत अशी होती की गावाजवळून नदी जात होती, आणि नदी क्रॉस केल्याशिवाय डॉक्टरकडे जाता येणार नव्हतं. तर गावात पाटलांनी 2 गडी पाठवले. म्हणाले बघा ती होडीवाला आहे का, नावाडी आहे का बघा, जाऊन या, म्हातारीला नेलं पाहिजे. ते जाऊन अर्धा तास शोधून आले कुठे. ते म्हणाले होडी जागेवर आहे पण नावाडी सापडत नाही. पाटील म्हणाले त्याच्यात काय मोठं आहे. म्हणाले तुम्ही 4 गडी बसा. म्हणाले तुम्ही भल्ली मारली तरी नाव जाईल, एक नावाडी असून काय होते, तुम्ही चौघ्यात दमाल थोडे थोडे करून जाऊ आपण, कारण आता म्हातारीला ठेवून चालणार नाही. मग तेवढ्या काळोखात म्हातारीला घेतात, होडीत ठेवतात. मग 2 गडी बसून तावाने ती वल्ली मारायला लागते. बराच वेळ जातो. पाटील म्हणतात अरे दमला का ते, दुसरे दोघे बसा रे. दुसरे दोघे बसतात, मारतायत वल्ली. ते दमले म्हणून परत पहिले दोघे बसले. असं होता 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 पलीकडचा किनारा येत नाही. पहाट होते, उजाडतं, आणि बघतात तर अलीकडचाच किनारा सुटलेला नसतो. पाटील म्हणतं काय झालं. तर एक जण म्हणतं मागची दोरी सोडायची राहिली. हसू नका मित्रांनो, 70 वर्ष दोरी सोडायची राहिली होती. हा जो नावाडी 5 वर्षापूर्वी आलाय त्याने ती दोरी सोडली आहे. नावाडी तेवढ्यासाठी महत्वाचा असतो. नुसती वल्ली मारून नावाडी होत नाही. की ती होडी वाहून जाऊ नये म्हणून मागे बांधून ठेवली आहे, आणि ती सोडल्याशिवाय कितीही वल्ली मारून उपयोग नाही, हे लक्षात ठेवायला लागतं. त्यांनी आता मला उल्लेख केला आहे काही इंग्रजी दैनिकात, ते सगळे वेडे झाले. सगळ्यांच्या नरडीत माझ्या पुस्तकातले 300चा आकडा अडकलेला आहे की ह्याने कुठून काढला. हा तर खुराड्यात घरी बसून लिहितो, हा कुठचा सर्वे घेत नाही, हा कुठच्या पत्रकार परिषदेला येत नाही, हल्ली मी TV चॅनलवर पण जात नाही. ह्यानी कुठून काढला. त्यांना गंमत वाटते ह्यानी काढलं कुठून, याला अंदाज येतात कुठून. त्यांना म्हटलं डोळे उघडा, तुमच्या समोर म्हटलं ते CST स्टेशन आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. लाखो लोक ये जा करतात रोज. तुमच्या स्टाफला तिथे तो नुसतं उभं राहायला सांगा, लोक काय बोलतात ऐका. शेवटी राजकारण सुरू कुठून होतं, लोकांपासून होतं. लोकांपासून होतं ना. पहिली गोष्ट म्हणजे समाजामधली माणसं एकमेकाशी कशी वागतात, त्यातून सामाजिक संबंध तयार होतात. त्यांच्यातली भांडणं होऊ नयेत म्हणून कोणाला तरी आपण ऑथॉरिटी देतो. तो शासनकर्ता होतो, तो आपल्या सोसायटीचा अध्यक्ष होत असेल, कुठच्या नगरसेवक होत असेल, होत पण वरपर्यंत जातो. पण ती थिअरी आहे, पॉलिटिकल थिअरी आहे. म्हणून समाज माणसं तशी वागत नाहीत. माणसं जशी वागतात त्यातून समाज तयार होतो, समाजाचे नियम तयार होतात, कायदे तयार होतात, आणि पॉलिटिकल थिअरी तयार होते. पॉलिटिकल थिअरीनुसार समाज होत नाही. पण तुम्ही त्या पुस्तकात शिरलात की विसरून जाता, आणि त्यांना असं वाटायला लागतं की पुस्तकासाठी माणूस जन्माला आलाय, माणसासाठी पुस्तक आलंय असं वाटत नाही. आणि तिथून सगळी गल्लत सुरू होते.
या लोकांना अंदाज काय येत नाहीत, हे बघायलाच तयार नाहीत समोर काय. मला तिथे एक प्रश्न विचारला की ठीक आहे मोदींचं राज्य आलं, दुसऱ्यांदा आलं, पण ही सगळी हुकुमशाही नाही का, हा फॅसिझम नाही का. म्हटलं मग ह्याच्यापेक्षा डेंजरस म्हटलं राजीव गांधींना 415 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे तो लोकशाही कधीच मरून गेली आहे. आत्ताच्या कुठच्या लोकशाहीबद्दल बोलताय तुम्ही. जास्तीत जास्त ब्रूट मेजॉरिटी जर तुम्ही म्हणत असाल तर याच्यापेक्षा 112 जागा राजीव गांधींना जास्त मिळाल्या होत्या. मग लोकशाही तेव्हाच मरून गेलेली आहे. एका माणसाला बहुमत मिळालं एका पक्षाला, ते गडबडतात मग, कारण त्यांना मागचं माहीतच नाही आहे, संदर्भ माहिती नाही आहेत. आणि मग एक बोलला तो, आणि मग त्यांना म्हटलं की तुमचा जर्नलिझम इतका सोपा झाला आहे की सुदैव माझं बरं वाटतं की मी माझे सिनियर्स होते त्यांच्या लाथा खाऊन पत्रकार झालो, कुठचा कोर्स केला नाही. कारण हे कोर्स केलेल्यांचं जे राजकारण मी आज राजकीय अभ्यास बघतो, मग तो वर्तमानपत्रातला असो, प्रिंट मीडियातला असो किंवा टी व्हीवरचा असो, तो बघितल्यावर मला नेहमी गंमत वाटते की त्याला थांबवून विचारू तू का भुक, की इथून बाहेर पडलो की कुत्रा भुंकतोय, आणखीन 200 पावलं पुढे गेलो की तिथेही भुंकतो, असं करत करत डेक्कनला गेलो तिथेही भुंकतो. त्याला विचारलं का भुंकतो, म्हणतो माहिती नाही, मागचा भुंकत होता. एका ठिकाणी ब्रेकिंग न्यूज सुरू होते आणि सगळीकडे पसरते, काय आहे ते कोणाला थांग पत्ता नसतो. पुलवामाचा किस्सा घ्या. पुलवामात ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी लातूरला माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन होतं. मी संध्याकाळी लवकर गाडी पकडली होती आणि 5च्या सुमाराला उस्मानाबादला पोचलो. मिलिंद जोशी म्हणून होते, त्यांच्या घरी मी सकाळी जाऊन एक डुलकी काढली. उठलो, लोकसत्ता आलेला होता, तो चाळला, सगळा चहा प्यालो आणि आंघोळीला गेलो. काय बा पुलवामात काय झालं मला डिटेल्स पाहिजे होती. आंघोळ वगैरे करून आलो आणि त्यांच्या पत्नीने नाश्ता वगैरेचं टेबल लावलं होतं. तिथे दिव्य मराठी म्हणून पेपर पडला होता. त्याचं सब एडिंग म्हणून मी चमकलो आणि परत एकदा लोकसत्ता घेतला आणि बारकाईने बातमी. कारण दिव्य मराठीत लिहिलं होतं की लष्कराच्या ती जो ट्रकचा ताफा होता त्याच्यात एक स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसला आणि स्फोट झाला. मला आठवतं तो लोकसत्तेमध्ये तर कार घुसली असं म्हटलं होतं. एक पेपरमधून दुसऱ्या पेपरमध्ये येईपर्यंत कारचा ट्रक झाला कसा. आता ह्या दोन्ही पेपरचा कुठलाही रिपोर्टर पुलवामाला गेलेला नाही. PTI किंवा UNI ज्या वृत्तसंस्था आहेत त्यातून आलेली बातमी आहे आणि ती ट्रान्सलेट करता करता ट्रकचा कार होते. आणि हे दिवटे मोदींना विचारतात हा शब्द का वापरला. यांना ट्रान्सलेट करताना एक शब्द धड समजत नाही. हा जो प्रकार झाला, त्यामुळे माझ्या दृष्टीने एक सोयीची गोष्ट होती की मी टक्के टोनपे खात पत्रकार झालो. आणि त्यामुळे एक बोलला, दुसरा बोलला, तिसरा बोलला, असं जेव्हा पत्रकारिता करत जातात. आणि म्हणून मग अशा लोकांना मला लोक प्रश्न बोलतात नेहमी की मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाही. अरे 2-3 लोकांनी परवा तिथेही मला त्या इंग्रजी ह्याच्यात विचारलं. तिथे 2 मुली होत्या, त्यापैकी एका मुलीला उभी केली. म्हणतो तू मुलगी आहे, तिथून रस्त्यावरून हिंडते फिरतेस, तुझ्याकडून तुला विचारतो का मी छेड काढतो तू प्रतिसाद का देत नाहीस, विचारतो. म्हटलं तुम्हाला मोदींची मुलाखत घ्यायची नाही, मला पत्रकार परिषद नको आहे, तुम्हाला मोदींची हेटाळणी आणि विटंबना करायची आहे. त्यात तो कोऑपरेशन देत नाही हे तक्रार आहे. मुलाखती तर म्हटलं सगळ्या चॅनेलला दिल्या, सगळ्या वर्तमानपत्रांना दिल्या, तक्रार काय आहे. तर त्याचा अपमान करणारे, प्रश्न विचारणारे जे संपादक आहेत त्यांना तो मुलाखत देत नाही. म्हणजे आपल्याला छेडणाऱ्या माणसाकडे ती मुलगी बघत नाही असं आर्ग्युमेंट आहे. हे आपण ऐकतो रोज मित्रांनो, हे रोज ऐकतो. आणि मग हे चर्चा करतात. बरं, गेल्या वेळची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तर पुण्यालाच इथे मी कोथरूडला होतो. एक चांगले बुद्धिमंत लेखक आहेत, अर्थात मोदी विरोधी आहेत, ते मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की अवघड जाईल मोदींना म्हणाले.
फार अवघड जाईल. म्हणजे हा विषय जो आहे आव्हान आहे तोच त्यांनी मांडला होता की लोकांची एक्सपेक्टेशन्स प्रचंड आहेत. मी त्यांना तेव्हाच सांगितलं, हार्डली महिना झाला होता 2014 नंतर, जूनमधली गोष्ट होती. त्याला म्हटलं हीच गमतीशीर गोष्ट आहे, हे एक्सपेक्टेशन आहे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं की लोकांच्या प्रचंड एक्सपेक्टेशन्स आहेत? म्हटलं एक्सपेक्टेशन तुमच्या आहेत आणि तुम्ही तर मोदीला मत दिलेलं नाही, हीच गंमत आहे. तुम्ही जर बारकाईने बघाल 23 तारीखपर्यंत मोदींना काय NDAला पण बहुमत मिळणार नाही असं छाती ठोकपणे सांगणारे जे होते ते 24 तारीखपासून मोदींना कशी मतं आणि का मिळाली ते सांगायला लागलेत. म्हणजे कालपर्यंत यांना माहिती होतं की मोदीला मतं मिळणार नाही आणि आता तेच सांगतात की यासाठी दिलं नव्हतं, प्रज्ञात सिंग ठाकूर असं बोलेल त्यासाठी तुम्हाला मतं दिलेली नाही. अरे पण मिळणारच नव्हती तर कशी दिली? कशी दिली? आणि म्हणून ह्या लोकांना आव्हानं कळत नाहीत, आव्हानं कळत नाही. मला तिथे त्या संपादक बाई होत्या बघेल म्हणून, त्याने विचारलं की व्हॉट अबाउट इन्स्टिट्यूशन्स, डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स? म्हटलं कुठल्या? सुप्रीम कोर्ट आहे, इलेक्शन कमिशन आहे, कॅग आहे, वगैरे वगैरे काढलं. म्हटलं मोदींनी कशाला धक्का लावलाय सांगा मला, मोदींनी कशाला धक्का लावला? आणि म्हटलं कुठल्याही ह्याचा काय डेमोक्रेसीशी संबंध? म्हटलं सुप्रीम कोर्टाचा इथल्या डेमोक्रेसीशी संबंध काय? ते आवाकोन बघायला लागले. म्हणून कमाल. म्हटलं मुंबईच्या गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घराचा प्रश्न 28 वर्ष सुप्रीम कोर्टात पडू नये त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाला वेळ नाही आहे. 30-35 वर्ष तो काय मंदिराचा विषय आहे त्याच्याकडे बघायला कोर्टाला वेळ नाही. याकूब मेमनसाठी मध्यरात्री कोर्ट बसतं. म्हटलं हे याकूब मेमनसाठी आहे ना सुप्रीम कोर्ट, माझ्यासाठी कुठे? माझ्यासाठी कुठे सुप्रीम कोर्ट? मी म्हटलं लालबागच्या गिरण गावात वाढलो, आमच्या घरांचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट कुठे? म्हटलं नसेल तर जाऊन देईन, ते मोडून पडू देत, मला नाही फरक पडत म्हटलं. आणि माझ्यासारखा 99% मतदार या देशात आहे, त्याच्यावर मतदान होतं आणि मोदी निवडून येतो. अवाक झाले ते. म्हटलं ही डेमोक्रेसी तुमच्या कल्पनेतली आहे आणि मग त्या कल्पनेतून तुम्ही एक्सपेक्टेशन निर्माण करता. भ्रमाचा एक देखावा निर्माण केला जातो की ही अपेक्षा नव्हती मोदींकडून. म्हणून मला तेव्हाही विचारलं होतं की मोदी वाजपेयी होतील का? म्हटलं अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. आता समजून मी एक लक्षात ठेवा, मी नेहमी असं अत्र्यांचा त्यांनी उल्लेख केला. आचार्य अत्रेंचं एक फार चांगलं वाक्य माझ्या लक्षात राहिलेलं आहे. पत्रकारिता म्हणजे काय असते ते म्हणायचे, तू सांगितलेलं जर समोरच्याला कळलं नाही, तू लिहिलेलं जर समोरच्याला कळलं नाही तर तू बेअक्कल आहेस, तो नाही. कारण समजावणं हा तर आपला धंदा आहे. त्याला समजत नाही म्हणून तो नालायक झाला तर गिराईक गेलं, दुकान बंद. आपला कम्युनिकेशनचा धंदा आहे, आपल्याला समजावता आलं पाहिजे, मग त्याला समजेल ह्या पातळीवर जावं लागेल. किती छोटी गोष्ट आहे बघा, पण हा आजचा जर्नलिझम विसरून गेलेला आहे. सगळे मोठमोठे मला विचारतात तेव्हा मी सांगतो पत्रकारिता संपली, आता मीडिया हाऊस असतं आणि त्या मीडियाच्या JCB खाली चिरडून पत्रकारिता कधीच मेलेली आहे. आम्ही गळ्यात पट्टे बांधलेले समर्था घरीचे श्वान आहोत. म्हटलं ही वस्तुस्थिती स्वीकारा ना. म्हटलं एक साधी गोष्ट तुम्हाला बघता येत नाही की बदललंय सगळं, जग बदललंय. 2018 मध्ये जग आलंय आणि तुम्ही अजून 1980 आणि 1990च्या सगळ्या मोजपट्ट्या घेऊन राजकारण मोजते, नाही चालणार. आज सुद्धा, आज तुम्ही बघताय, मला सांगा आता माझ्यासमोर जो विषय आव्हान, ते आव्हान काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय की मानसिकता 70-80ची आहे. मला आठवतं तेव्हा शाळकरी वयात केव्हा तरी वाचलेलं की केनेडींचं एक वाक्य मी वाचलं होतं त्यावेळेला. ते म्हणाले होते की जगभरचे लोक अमेरिकेत येतात आणि त्यांना वाटतं की आम्ही श्रीमंत देश आहे म्हणून आमचे रस्ते असे आहेत. म्हणाले परिस्थिती उलटी आहे, आमचे रस्ते इतके चांगले आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत.
आज जे काय हायवे आणि बांधायचं काम चालू आहे 14 लाख कोटीचे, 2022 पर्यंत 14 लाख कोटीचं बजेट, हे 80-70 मध्ये व्हायला पाहिजे होतं. मग दोरी बांधून राहिली सोडली नाही म्हणजे काय ते कळेल तुम्हाला. हे रस्ते जर तेव्हा झाले असते, एवढे अधिक झाले नसते, कमी झाले असते, पण झाले तर असते. आणि रस्त्याने फरक किती पडतो माहिती आहे का तुम्हाला? किती फरक पडतो? एक आकडेवारी मी बघितली. सुबोधकांत राय नावाचे UPAचे मंत्री होते. त्यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर दिलं की वाजपेयी सत्तेत येईपर्यंत देशात 33% हायवे बांधायचं काम झालं होतं आणि वाजपेयींच्या 6 वर्षाच्या काळामध्ये 67% हायवे बांधले गेले. पण ह्या हायवेचा अर्थ काय होतो? त्यांनी त्याची आकडेवारी वेगळ्या प्रकारे, स्वामीनाथन अय्यर म्हणून पत्रकार आहेत इकॉनॉमिक टाइम्सचे, त्यांनी याच्यावर एक फार सुंदर लेख लिहिला होता. त्यांनी लिहिलं होतं की 10 लाख रुपये 10 लाख रुपये आम्ही खताच्या सबसिडीवर खर्च केले, 10 लाख रुपये आम्ही शैक्षणिक सबसिडीवर खर्च केले, 10 लाख रुपये आम्ही दलितांच्या कल्याणासाठी खर्च केले. असं त्यांनी दिलं की 10 लाख रुपये कशा कशावर खर्च झाले आणि त्याचा रिटर्न काय. 10 लाख रुपये जेव्हा खताच्या सबसिडीवर खर्च केले तेव्हा दारिद्र्य रेषेतून 10 लाखात फक्त 24 लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. शैक्षणिक ह्याच्यात अशी त्यांनी आकडेवारी दिली होती आणि ती 10 लाखात 30च्या पुढे लोक नाही पाहिजे. पण दुसरीकडे 10 लाख रुपये नुसते रस्ते बांधणीवर खर्च झाले तर त्याच्यातून 423 लोक गरिबीतून बाहेर आले. फरक लक्षात घ्या. 10 लाखात 423 लोक गरिबीतून बाहेर आले. मग सबसिडी की रस्ता? नाही, सबसिडी. सबसिडी कशाला असते? तर राजीव गांधींनी त्याचं उत्तर दिलं की 100 रुपये सबसिडीवर खर्च केले की 15 रुपये पोचतात, 85 रुपये मधल्यामध्ये जातात. आणि हे 85 रुपये जेव्हा मधल्यामध्ये जायची व्यवस्था आहे तिला मी जखम म्हणतो. जखम असते ना, त्याच्यावर ते आयोडीन वगैरे काय लावलं की आग आग होते की नाही. ही जखम मोदी भरत आहेत, त्याला मी आव्हान म्हणतो. हा माणूस सबसिडीतून देश बाहेर काढायला बघतोय. वाडगा हातात घेऊन उभं राहायची आपल्याला सवय केली 70 वर्ष. अमुक होते, चल भीक मागायला रांगेत उभा राहा. आत्ता पण 72,000 रुपये देतो. आता इथे पत्रकारितेचा प्रश्न येतो की बुवा ते जे काय चाललं होतं, अब होगा न्याय, 6,000 रुपये दरमहा, 72,000 रुपये आपके खाते में. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला का, बाबा रे तुझे 72,000 रुपये खात्यात भरणार आहेस, ते खातं तुझ्या आजीने काढलं का रे? ते खातं तुझ्या बाबांनी काढलं का रे? तुझ्या आईने काढलं की मनमोहन चाचांनी काढलं? कोणी खातं काढलं ज्या खात्यात तू पैसे टाकणार आहेस? मग सांग ना, मोदी जी ने जो 0 बैलेंस निकाला उसमें डालूंगा. मग एक तर प्रश्न होईल ना की राहुल गांधी पुढे कधीतरी पंतप्रधान होणार आणि 72,000 रुपये भरणार म्हणून मोदीने एक तर काम केलं हे मान्य करायला लागेल की 0 बॅलन्स काढून ठेवले. बाकी काही काम केलं नाही, बाकी काही काम नाही केलं. मला हे जर पत्रकार विचारणार नसेल तर पत्रकार आहात कशाला हा प्रश्न येतो. साधं कुतूहल, एक जिज्ञासा असते की हा माणूस म्हणतोय. मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पिकेटी नावाचा नोबेल विनर अर्थशास्त्रज्ञ आहे, ही त्याची आयडिया आहे. ही त्याची आयडिया आहे की लोकांना पैसे द्या, ते खर्च करतील, त्यातून इकॉनॉमी सुरू होते, वाढत जाते. प्रश्न असा येतो की 72,000 रुपये फुकटात मिळणार असेल तर मी कामच कशाला करू? ते संपले की म्हणाल नाही आत्ता 72,000, पुढच्या वेळेला 1,72,000 मिळतील.
असं करत करत अपेक्षा भिकेची वाढत जाते. मोदींसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? तर या वाडगा संस्कृतीतून समाजाला हा माणूस बाहेर काढतोय. 1,60,00,000 लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. हा सगळ्यात मोठी पहिल्या 5 वर्षातली अचिव्हमेंट आहे की सगळे म्हणतात या या आम्ही भीक घालतो, लाईनीत उभे राहा. अशावेळेला नको नको म्हणणारे या देशात 1,60,00,000 कुटुंब निघाली. ही मोदींची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणून मी सुरुवातीला जे करंदीकरांची कविता सांगितली की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हणजे तुमची गरज आहे तेव्हा घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. पण ते घेऊन स्वयंभू इतके व्हा की तुमच्या हाताने द्यायला लागा. मोदींनी 5 वर्षात 1,60,00,000 कुटुंबांना तरी असं तयार केलं की आम्हाला सबसिडी नको, दुसऱ्या कोणाला गरजू आहे त्याला द्या म्हणून आपल्याकडचं दिलं. हे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. 70 वर्ष आम्ही जी भीक मागायची सवय लावली, वाडगा घेऊन उभं करायची सवय लावली, यातून समाज बाहेर काढायचा ही सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपण जेव्हा बघतो ह्या सगळ्या घडामोडींकडे तर देश उभा करायचा आहे. त्यांनी सांगितलं सरांनी आता की आमच्याकडे काय म्हणतात 67 कोटी तरुण आहेत. या संबंधी कधी विचार झाला का नाही? नेहरू अत्यंत झोपाळी माणूस होता. अखंड वेळ स्वप्नच पडायचे, त्यामुळे काम करायला वेळ नव्हता. म्हणून मला त्या परवा त्याने विचारलं की आप ऐसे कैसे बात करते, IIM IIT तो नेहरू ने शुरू की. म्हटलं बिल्कुल बिल्कुल शुरू की, उससे हमारा क्या मतलब है. म्हटलं आमचा काय संबंध. तो म्हणलं क्यों, IIM तो अपने देश में है. मतलब लेकिन उसमें पैदा होने वाले जो बच्चे हैं वो जाके न्यूयॉर्क की बैंक संभालते हैं ना. यहाँ का हमारा इलेक्ट्रिसिटी बोर्ड है उसका तो सत्यानाश हुआ है, उसको देखने वाली मैनेजमेंट कब पैदा होगी. म्हटलं IIM मध्ये हे कोर्सेस का नव्हते की वॉटर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चरचं प्लॅनिंग का नाही. यासाठी कधी विचार झाला नाही. इतक्या बँका बुडीत जात आहेत, कधी त्याचं प्लॅनिंग करणारा कोण का तयार होत नाही. ते म्हटलं त्या IIMचा माझा संबंध काय, या देशाचा संबंध काय. जगातल्या कुठल्या तरी बड्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांची मॅनेजमेंट सांभाळणारे आम्ही तयार करतो आणि आमचं सगळं डबघायला आलेलं आहे. म्हटलं ग्रामीण आता शेतकऱ्यांचं जे काय दुर्दैव आहे आज आपण बघतो, हे प्लॅनिंग नाही करता आलं आम्हाला. आज सुद्धा अमेरिकेसारखा देश हा शेती उत्पादनावर 9 नंबरचं परकीय चलन मिळवतो, धान्य एक्सपोर्ट करतो आणि आम्ही शेतीप्रधान देश. आमच्याकडे शेतीचं प्लॅनिंग का नव्हतं. त्यावेळेला मला आठवतं डॉक्टर KL राव नावाचे कालवा मंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते आणि गंगा कावेरी जी योजना आहे ती त्यांची होती. आणि डॉक्टर राम मनोहर लोहियांसारख्या राजकीय विचारवंताने सांगितलं होतं की याच्यासाठी आपण भूमिसेना काढू, ज्याला आता मनरेगा म्हणतात, की खेडोपाडी जो बेकार आहे त्याला वापरून हे आपण गंगा कावेरीचं पाणी जोडून घेऊ. पण शेतीचा विकास ही कल्पना नेहरूंच्या डोक्यात नव्हती. ते पाश्चात्य देश बघून भारावलेले होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर जे काही चित्र होतं युरोप बनवायचं ते इथे नव्हतं. शेवटी मित्रांनो एक असतं की आपल्या घरात काय आहे तिथून आपल्याला सुरुवात करावी लागते, नाही तर आपण त्रागा करतो. आता देखील चाललाय तो सगळा राजकीय त्रागा आहे आणि तावातावाने बोलतात. प्रश्न इतके सोपी उत्तरं शोधली जातात. एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. एक आमचा संन्यासी होता, एका गावामध्ये येऊन एकटाच राहत होता. असा गावाच्या बाहेरचं माळरान डोंगर होता, जंगल, तिथे राहायचा. विहिरीवर नदीवर येऊन आंघोळ विंघोळ करायचा तेव्हा दिसायचा. बाकी लंगोटी केस वाढलेले आणि तो एकटाच राहायचा. लोकांना वाटायचं कोण असेल बाबा, साधू असेल, कोण लक्ष देत नव्हते. मग कोणतरी एका बाईला त्याची दया आली म्हणून ती आपली रोज त्याला खायला प्यायला द्यायला लागली. तो आंघोळीला यायचा. झाली पोटापाण्याची व्यवस्था आली तर तो त्याच गावात राहिला, तिकडे आपल्या कडेला राहत होता.
हळूहळू गावातल्या लोकांना वाटलं एक जातोय दुसरा जातोय, त्याची खायची पाहिजे तो तुंदील तनू मस्त झाला. गंमत अशी झाली की तो तिथे माणूस आला की घाण आली. आता जेवणा खाण्याची सोय झाल्यावर खरकटं पडायला लागलं. आता ते बघून रोहिंग्या वगैरे असतात तसे उंदीर तिथे आले आणि ते तिथे त्यांची सोय झाली पडलेलं खरकटं खायची. मग तो उंदीर आपला तिथेच बीळ बनवून राहायला लागला. मग आता एवढं आयुष्यात एस्टॅब्लिश झाल्यावर त्या उंदराला वाटलं आपण लग्न केलं पाहिजे. त्याने एक उंदरी शोधून काढली आणि तिच्याशी संसार थाटला. आणि हा आपला पर्णकोटी बांधून तिथे संन्यासी राहत होता साधू. त्याचे 2 लंगोट होते. एक आंघोळ केल्यावर भिजला की वापरायचा, दुसरा आपला वाळत लावून ठेवायचा एखाद्या झाडाच्या फांदीवर. आता उंदरांच्या प्रेमातून पैदा झाली. ते उंदराची पिल्लं बाहेर खेळायला लागली. आता त्यांना खेळायला काय ना तो लंगोट सापडला. आता ह्या संन्यासासमोर हा प्रॉब्लेम झाला की लंगोटीचं करायचं काय. ती कुठेतरी जाऊन पडलेली असायची, ती रोज शोधायला लागायला लागली. मग ते कोणतरी यायचे लोक, त्याच्यात तो म्हणाला बुवा हे नवीन प्रॉब्लेम झाला आहे मला, असं असं आहे काय करायचं. तर गावकऱ्यांनी सोपं नाही, मांजर पाळा, उंदराचा बंदोबस्त होऊन जाईल, आम्हीच आणून देतो. एकाने कोणीतरी मांजर आणून दिली. ते काय 2 दिवस टिकलं नाही, गेलं पळून. परत ते गावकरी म्हणाले वा असं आहे. तो म्हणाला मांजर राहत नाही ना. तो म्हणे कसं राहील, त्याच्या खाण्याची सोय करावी लागेल. म्हणे काय, त्याला दूध द्यावं लागेल. मी कुठून दूध आणू म्हणे. तो म्हणा असं करा, तुम्ही एक म्हैस पाळा. तो म्हणा म्हैस, हो म्हणाले. म्हणजे म्हैस म्हणे ते दूध मला काही जमणार नाही. म्हणे काय नाही, आमच्या गावातली गंगू आहे ना, एकटीच आहे बिचारी, ती येऊन सगळं करून जाईल. होते मग गंगू तिथे येऊन राहिलेली. गावातल्या लोकांनी शिधा दिला. गंगू तिथेच राहायला लागली. होता होता उंदीर बाजूला पडला आणि यांचाच संसार सुरू झाला. आणि यांना पोरं बाळं झाली. मग आलं संसारी आपण जे असतो सगळी भांडणं वगैरे. गावाला ऐकायला लागलं की गावाबाहेर एक गाव आहे आणि ही खडाजंगी, रोज भांडणं मारामाऱ्या सुरू झाल्या. एक दिवस इतकी खडाजंगी झाली की तो चिडून म्हणाला हे सगळं सोडून जाऊन संन्यास घेईन. तेव्हा ती खवळलेली महामाया फिरी फिरी हसायला लागली. म्हणाली लंगोटी सांभाळता येत नाही म्हणून संसार केला आणि परत संन्यास घेण्याच्या धमक्या कोणाला देत्या म्हणे. हे सगळं राजकारण झालं आपल्याकडचं. आपल्याकडे जे आपण शासन बघतो ना, ते असं आहे, ते लंगोटीपासून लंगोटीपर्यंत येतं. प्रॉब्लेम सोडवला जात नाही, त्यातून आणखीन एक प्रॉब्लेम तयार केला जातो. आणि मग त्याचं विश्लेषण करणारे आहेत ते आपल्या आकलनानुसार त्याचं विश्लेषण करतात, कारण त्यांना काही कळलेलंच नसतं. आज तुम्हाला सांगतो, आज घडीला नवीन सरकार आलं वगैरे वगैरे चर्चा चालू आहे. मग अमित शहा सत्तेमध्ये गेले, मग अमित शहा काय करणार वगैरे वगैरे सुरू झालं. मग इशरत जहां, सोहराबुद्दीन तिथपर्यंत गेले अमित शहामुळे. पण अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर काय रचना झाली आहे शासनाची हे बघितलं का? कोणी नाही बघितलं. त्याकडे कोणी बारकाईने बघितलेलं नाही. ते समजून घेण्याचाच प्रयत्न झालेला नाही. कारण अमित शहा म्हणजे आमच्या डोक्यात एक ठरलेलं आहे, अमित शहा म्हणजे अमुक, तो खोटे एन्काउंटर करतो, याला मारतो त्याला मारतो वगैरे वगैरे. त्यामुळे अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर काय करू शकतो. अमित शहा नुसता गृहमंत्री केलेलं नाही, जयशंकर हा परराष्ट्र सचिव आणून बसवला कॅबिनेटमध्ये. आणि डोभालना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांना कॅबिनेट रँक दिली. याचा अर्थ असा की सिक्युरिटी आणि परराष्ट्र हे आता स्वतंत्रपणे 3 माणसं बघणार आहेत. मोदी त्यात डोकावणार नाही. आवश्यक असेल तेव्हा मला बोलवा, दौरे करायचे, बाकीचं हे सगळं तुम्ही निस्तरायचं. मग ते काश्मीर असो, पाकिस्तान असो, चीन असो, अमेरिका असो, ह्या त्रिकुटाने चालवायचे. त्यात मोदी पडणार नाही. आत्तापर्यंत मोदी होते, आता मोदी नाही. मोदी आणि गंमत लक्षात या की निर्मला सीताराम सारख्या तशा वयाने लहान मुलीला त्याने अर्थमंत्री केलं आहे. याचा अर्थ मोदी स्वतः अर्थ खातं चालवणार, GDP, फायनान्स
या गोष्टीत आता मोदी लक्ष घालणार. सरकारचे थेट 2 भाग झालेत. कुठे चर्चा ऐकलीत तुम्ही याची? किंवा या रचनेचा अर्थ काय होतो, या खातेवाटपाचा अर्थ काय होतो, कोणाला समजून घेण्याची गरजच वाटत नाही. कारण आपल्या म्हणजे मला आठवतं, तुम्ही कदाचित बघितलेला आशीर्वाद नावाचा सिनेमा बघितलेला असेल कोणी तुमच्यातलं, तो अशोक कुमार वगैरे. तर त्याच्यात तो अशोक कुमार तिकडून कुठून कलकत्त्याहून पळून मुंबईला आलेला असतो आणि त्या एकटाच असतो. तो तर त्या बागेत असा त्या बाकावर झोपलेला असतो आणि तो तिकडे त्याची गावी त्याची अशी 5-7 वर्षाची सुंदर मुलगी असते, बालिका. तर त्याला जाग येते, तर तशाच वयाची एक मुलगी तिकडे समोर येते आणि त्याला एकदम आपली मुलगी आठवते. ती त्याला विचार, तुझं नाव काय, अमुक काय तमुक काय, आणि ती म्हणते माझा आज वाढदिवस आहे असं वगैरे काहीतरी सांगते. आणि ती त्या जवळ बसून बोलत असते आणि ती आपल्या गळ्यातलं वाढदिवसाला वडिलांनी दिलेलं लॉकेट त्याला दाखवत असते. त्याची दाढीबिडी वाढलेलं तो असा भडंग दिसत असतो. तो वरून त्या बाल्कनीतून त्या मुलीचा बाप बघत असतो. त्याला वाटतं हात कोणतरी चोर आहे आणि आपल्या मुलीला आणि तो दागिना पळवेल म्हणून तो खाली येतो आणि त्याला मारतो. अशोक कुमार त्या बगीच्याच्या बाहेर एक तर पूर्वी ते काय ते बायोस्कोप म्हणून दाखवायचे ना, तसा एक भैया उभा असतो आणि रस्त्यावरून जाणं ते लोक मारतात अमुक तो. रस्त्यावरून जाणारा एक उपटशुंभ त्याला म्हणतो क्या हुआ, तो म्हणून क्या मालूम ये बच्ची के साथ बोल रहे थे वो उसको मारा अमुक तो माणूस असं, ये गव्हर्नमेंट नाही चलने वाली असं म्हणून निघून जातो. ही त्यावेळेला त्या ऋषिकेश मुखर्जींनी केलेली कॉमेंट होती. 70च्या जमान्यामध्ये कुठलंही काय झालं की ते आजच्यासारखंच, म्हणजे कुठे अखलाकचं काय झालं, मोदी काय करतायत, म्हणजे माझ्या घरचं मांजर मेलं, मोदी काय करतायत, इथपर्यंत जो हास्यास्पद प्रकार आहे तसं आता विश्लेषण चालतं. आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी येत नाहीत की कुठे येतात. एखादं लक्षात ठेवा, आव्हान कुठचं असतं, 130 कोटी 34 कोटी लोकांचा देश चालवायचा, तर प्रत्येकाच्या बारीक बारीक गरजा आहेत, त्यांचे एकमेकाशी परस्पर असलेले संबंध आहेत. या सगळ्याची गुंतागुंत सोडवत जायचं. ती इतक्या वर्षाची गुंतवण होऊन बसली, ती सोडवणं सोपं नाही आहे. लोकांना मतलबी जे बनवलेलं आहे त्यातून बाहेर काढणं हा पहिले. म्हणून त्यांनी 5 वर्षात काय केलं असेल तर बेसिक रिक्वायरमेंट ज्याला म्हणतात, या समाजाच्या किमान गरजा भागवण्यासाठी पहिलं 5 वर्षाचं सरकार चाललं. आता हा माणूस महत्वाकांक्षा आणि आकांक्षा याच्यावर काम करणार आहे की लोकांच्या आकांक्षा आहेत. आणि बघा, तुम्ही 72,000 म्हटल्यावर हसलात, पण 72,000 रुपये नाकारले लोकांनी. 12 राज्यामध्ये भाजपला 50%हून अधिक मतं मिळाली. याचा अर्थ लोक काय सांगतायत, त्या निकालाचा एक अर्थ आहे की तो म्हणणं आम्हाला भिकाऱ्यासारखं रांगेत उभं राहायचं नाही, आम्हाला संधी पाहिजे, आम्हाला स्वयंभू व्हायची संधी द्या. हा मोदींना मिळालेला सगळ्यात मोठा संकेत आहे की हा जो वर्ग आहे तो वर्ग म्हणतो की आम्हाला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि त्यांना उभं राहण्याची संधी द्यायची. तर काय करायची, जेव्हा सरांनी फार चांगलं केलं की शिक्षणाच्या दिशा बदलायला लागतील. कधी काळी तयार झालेली एक शिक्षणाची पद्धती आहे, आम्ही तीच घेऊन पुढे चाललोय. म्हणजे मेकॉलेनी जी एक पद्धत तयार केली कारकुनांसाठी, आम्ही डॉक्टर कारकून तयार करतो, आम्ही इंजिनियर कारकून तयार करतो, ज्यात शेवटी लक्षात ठेवा, विचार करण्याची जी कुवत आहे तुमची, ती जर नव्या प्रकारे जर डेव्हलप आजच्या परिस्थितीशी जुळणारी नसेल तर मग काही होणार नाही. आपल्याला ती करावी लागेल. आणि मोदी हा माणूस त्या दिशेने विचार करतो. पहिल्यांदा मोदी हे पहिले ग्रस्त आहेत की त्यांनी ही तुमची कल्पना पहिल्यांदा मांडली की 35 वर्षाखालचा आपल्याकडे लोकसंख्या ही 65% अधिक आहे. आणि इथे पुण्यामध्ये मला हा माणूस का आवडला सांगतो की त्यावेळेला ते 13च्या वेळेला ते प्रचार करत होते, तेव्हा ते सगळे म्हणायचे की एक करिअर सोडून द्या, कुछ करने की सोचो, बनने की मत सोचो. आणि बोलता बोलता ते सगळीकडे बोलायचे. पण फर्ग्युसनला त्यांचं जे भाषण होतं त्याच्यात ते म्हणाले, शिवाजी महाराज देखो करने निकले थे बन गए. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं, या माणसाला शिवाजी व्हायचे, या माणसाला शिवाजी व्हायचे.
आणि शिवाजी याचा अर्थ काय लक्षात आहे? नेता, की जो नावडते निर्णय लोकांच्या गळी मारून त्यांना उभं करतो, तेव्हा राष्ट्र उभं राहतं. आवडते निर्णय सगळे घेतात, की हे फुकट देतो, ते फुकट देतो. हा काही फुकट द्यायला तयार नाही, आणि तरी लोक मतं देतात. याचा अर्थ त्यांनी लोकांच्या मनात इच्छा जागवली की आपण आपल्या पायावर उभं राहावं. आता त्यांनी सांगितलं की ते विकलांगांसाठी काम करतात, जयपूर फूट वगैरे. तो जयपूर फूट नाही चालवत, तुम्ही पाय दिलात करतोय, पण तो पाय टेकून चालायची इच्छा मनात असावी लागते. आणि मला कुठून ही गोष्ट कळतात. मी तुम्हाला तर अतिशय सामान्य माणसांची बोला तुम्ही, ही माणसं इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इतका गहन गोष्टी सहजगत्या सांगून जातात. मी साताऱ्याला माझ्या मित्राच्या गावी जातो, ते मेहमानगड म्हणून गाव आहे, तिथून खाली उकिरडे म्हणून गाव लागतं पुढे, आणि खाली स्वरूप खान म्हणून गाव आहे, स्वरूप खान वाडी म्हणून. तर तो असा घाट आहे, 1.5 किलोमीटरचा घाट आहे. आणि तिथे घाटाच्या खाली आमच्या त्या मित्राची नारळी बाग होती, तिथे आम्ही एकदा बसलो होतो. आणि गावातले 3-4 लोक, आबा इंदलकर म्हणून एक ग्रस्त होते, असे आम्ही, तर तिथेच खिचडी करून खायचं ठरवलं. तर मग आणि आबाचे इंदलकर आहेत, त्यांचं घाटाच्या बरोबर वर गाव जे होतं घर, ते वरती बरोबर घाट संपतो तिथे, आणि आम्ही घाटाच्या खाली बसले. 1.5 किलोमीटरचं अंतर, आणि 1-1.5 वाजला होता. तर आम्ही म्हटलं तुम्ही आबा खिचडी खाऊनच जा. ते म्हणाल नको नको, घरी जेवणाची वाट बघतील अमुक तमुक. तर मग त्यांनी खूपच जायचं ठरवलं. तर माझा मित्र म्हणाला ड्रायव्हरला, मामू जर आबांना सोडू नये जीप घेऊन. तर ते आबा म्हणाले नको जाईन मी, नाही तेवढं आहे गाडीवर जा. नाही नाही म्हणा, एवढं ऊन आहे, दुपार झाली आहे, नाही. तर पटकन बोलताना 2दा-3दा आग्रह केल्यावर ते इंदलकर आबा असं म्हणाले की कशाला लंगडा करता म्हणे, उद्या गाडी कुठे आहे? आज गाडी आहे, उद्या गाडी कुठे आहे? ते गेले, निघाले ते. आम्ही सगळे हसलो, कारण इंदलकर आबा हा लंगडाच माणूस आहे. माझ्या डोक्यात ते खटकलं होतं. सुभेदार बोलला की याला लंगडा जरा बोलतो असं. माझ्या डोक्यात ते खटकलं होतं की आपण लंगडा असताना असा उल्लेख आबांनी का केला, आणि अशी गोष्ट वाक्य माझ्या मेंदूत राहतात. मी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो की ते 1.5 किलोमीटर चढ आहे. तो चढण्यासाठी इंदलकर आबा म्हणाला कशाला लंगडा करता, उद्या गाडी कुठे? त्याचा अर्थ शोधण्याचा मी विचार म्हणजे मागे डोक्यात चालू होतं. आणि अचानक 4-5 दिवसांनी माझ्या लक्षात आलं, तो म्हणाला मनाने लंगडा करू नका. कशाला लंगडा करता, उद्या गाडी कुठे आहे? म्हणजे आज तुम्ही गाडीने सोडाल, पण आज गाडीने गेलो तो उद्या हा चढ जड वाटेल. तेव्हा मी मनाने लंगडा असेन, आज अंगाने लंगडा या फरक नाही पडत, मी चढेन ते. पण मनाने लंगडा झालो तर मग देहाचं लंगडे पण त्रासदायक होतं. ते जयपूर काय तो फूट असतो, किंवा कुबड्या देखील माणसाला चालवत नाहीत मित्रांनो. कुबड्या आधार देतात, टेकावा पायच लागतो. कुबड्या चालवत नाहीत. कुबड्या तुम्ही काखेत घ्या, तुम्ही त्याच्यावर जोर देता आणि पाय पुढे टाकता. तो लंगडा असो कसाही असो. देशाला पायावर उभं राहण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. सगळ्यात मोठं आव्हान ते आहे. हा माणूस आज काय करू बघतोय की तो तुम्हाला पाय आहेत, पायावर उभं राहता येतं, हे पदोपदी पटवण्याचा प्रयत्न करतो. तो तुमच्या मनातली पायावर उभं राहा, चाला, पायात तुमच्या दम असेल तर झेप घ्या, हे सांगतो. आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मग ते वेगवेगळ्या क्षेत्रात जातं. प्रॉब्लेम आयुष्यभर असतात, आयुष्यभर असतात. आणि ह्या सगळ्यातून एक घटक असा असतो की तो तुम्हाला कायम लंगडं ठेवायचा प्रयत्न करतो. तुझ्याकडून काय होणार आहे? आपण जेव्हा दलित म्हणतो, जातीव्यवस्थेवर बोलतो आपण, तेव्हा एक समाज घटक असा आहे की तो नालायक आहे, निरुपयोगी आहे, असं हजारो वर्ष सांगितलं गेलं. आणि त्यांच्या मनातून आपण नालायक आहोत इतका आत्मविश्वास निर्माण केला की त्यातून त्याला बाहेर काढणं यासाठी आरक्षण असतं.
आज आरक्षणी सवलत झाली, अधिकार झाला, तेव्हा त्याच्या मनातली इच्छा जागवणं महत्वाचं होतं. आणि तेच होत नाही. ते मोदी आज करतायत. सगळ्यात मोठं आव्हान त्या माणसाने पेललंय की या देशाची इच्छाशक्ती जागवायची. महाशक्ती म्हणजे काय असते माहिती, नाव विसरलो आता, जपानी लेखक आहेत, म्हणजे सोनी या कंपनीचे जे संस्थापक आहेत, हा माणूस आकिओ मोरिटा, मेड इन जपान म्हणून त्यांचं पुस्तक आहे, फार सुंदर आहे मित्रांनो. हा माणूस 18 वर्षाचा सैनिक होता दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा. आणि ते एका ह्याच्यात त्यांनी लिहिलंय की मी असा, जपान हरला हे ऐकलं, युद्ध आपण हत्यार ठेवलं, मी इतका मग बेभान झालो होते की कॅन्टीनमध्ये उठून उभा राहिला, म्हणाला मी जपानला हरू देणार नाही, मी जपानला हरू देणार नाही, अशी त्यांनी तिथे गर्जना केली त्या कॅन्टीनमध्ये. सगळे मी वेडा का म्हणून बघायला लागले म्हणे. ती इच्छा असते मित्रांनो, ती इच्छा जागवली की मग सुरुवात होते. मी सकाळी मुंबईहून यायला निघालो, कदाचित ट्रॅफिक जाम असतो तर अडकलो असतो, इथे वेळेवर पोचलो नसतो, पण खंडाळ्यापर्यंत आलो असतो, खोपोलीपर्यंत आलो असतो, कदाचित त्या सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत येऊन अडकलो असतो, पण पोचलो असतो कुठेतरी. निघावं लागतं. 70 वर्ष निघण्याचा विचार केला नाही, ते सगळ्यात मोठं आव्हान होतं. 47 साली तुम्ही स्वतंत्र झालात, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्यासमोर आव्हान होतं की आपण एक देश आहोत आणि आपण आपल्या पायावर उभं राहायचंय. हे ठरवून विचारच झाला नाही. तो जर विचार केला असता तर आपण कुठच्या कुठे पोहोचलो असतो, आज इतके मागे तर पडलो नसतो. आणि हे मित्रांनो किती साधं असतं समजून घ्यायला. याचं उदाहरण तुम्हाला देतो की मी आत्ता दिवाळीच्या सुमाराला आसाम आणि मेघालय फिरायला गेलो होतो. आणि त्या गुवाहाटी शिलाँग असा 6 लेनचा हायवे तयार होतोय. तर मी 2 दिवस त्या हॉटेलमधलं खाऊन 3 स्टार वगैरे कंटाळलो होतो. पण त्या जोरहाटच्या अलीकडे एका टपरीवर म्हटलं हे आसामचं जेवण काय असतं बघू, पण टपरीवरचं जेवायचं, इथले गडी मजूर खातात ते खाऊ म्हटलं. तर तो म्हणाला दाल चावल मिलेगा वगैरे वगैरे. म्हटलं त्याची खाता खाता बोलत होतो. तो इतका खुश होता, तो मला गंमत वाटली. तो मला पहिला प्रश्न त्याने विचारला, हो कुदरचे मुंबईचे, मुंबई मोदी आहे का फिरसे, असं विचारलं त्याने. मला गंमत वाटली. म्हटलं हा का विचारतो, हा तर इथे, आणि संसार रस्त्यावर, दुसरं काही नाही. ती गाडी होती अशी वडापावची गाडी असते ना तशी गाडी, आणि बाजूला असं ते प्लॅस्टिक बांधलेलं, तिथेच 2 मुलं नवरा बायको त्यांचा संसार होता, आणि ती बाई जेवण करून विकत होती. मला गंमत वाटली. मी त्याला तो मला सांगायला लागला, ये कैसा अभी इतना बड़ा हाईवे होगा, तो आप जैसा आप लोग का गाड़ी आएगा तो हमारा बहुत धंधा चलेगा, हमारा नहीं है लेकिन हमारे बच्चे का हॉटेल हो जाएगा, वो है ना उसके पीछे होगा. मला गंमत वाटले, काय माणूस बोलतो. तो म्हटलं लेकिन कब होगा. मी त्याला म्हटलं कैसा होगा म्हटलं. तो म्हणाला देखो साहब अच्छा काम होता है ना स्लो होता है. म्हटलं स्लो, मोदी का 4 साल को तो खत्म हो गया म्हटलं, अभी कब होगा. वो देखो वो गटर बन रहा है, ऐसा होगा वो तो सांगत होतो. तो इतका शेवटी मला डिवचत होतो. तो मला याच्यापूर्वी रस्ता व्हायचा, इलेक्शन आलं की रस्ता व्हायचा, 6 महिन्यानंतर रस्ता गेला, फिर अगला चुनाव. अच्छा काम स्लो होता है म्हणाला, लेकिन अच्छा होता है. तरीही त्याला डिवचल्यावर त्यांनी ते शेवटचं उत्तर दिलं, थोबाडीत मारल्यासारखं उत्तर दिलं. आणि मला तो देशातला सगळ्यात मोठा अर्थशास्त्रज्ञ वाटला. तो म्हणाला ये जो जमीन है ना ये तो मोदी ने पैदा किया, ये पहले से डांबर तो मिलता है, सीमेंट भी मिलता है, तो पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया. 2 सरकारमधला फरक एक टपरीवाला मला सांगतोय. हे जर चिदंबरमला कळत नसेल तर मला सायकिया अर्थमंत्री म्हणून चालेल. किती फरक नेमका सांगितला बघा त्याने, की करायला काय होतं, हा रस्ता का नाही झाला इतकी वर्ष, आणि मग तेवढ्या एका ह्याच्यानी दृष्टिकोन कसा बदलतो. की मी तिकडे बघत होतो, मग मी शेवटी तिकडे विचारलं सुद्धा की कितीतरी मराठी माणसं टुरिस्ट म्हणून पर्यटक म्हणून गेलेली होती.
तुम्ही विचारलं इतकी मराठी माणसं इकडे येतात, तर त्या एक जो तिथे राहणारा नेपाळी होता त्याने मला सांगितलं, नाही म्हणे ते नेपाळमध्ये भूकंप झाल्यापासून इकडे टुरिस्ट जास्त यायला लागले, लेकिन अभी रस्ता कच्चा है, थोडा तकलीफ होता है. इतकी वर्ष आता हे रस्ते का हवे? जगामध्ये जेवढी टुरिझमची उलाढाल आहे त्यातली 1% आपल्या वाट्याला येते, आणि हेरिटेज तर जगातला अर्ज आपल्याकडे. ती इथे आले तर त्यांच्या सुविधा तर पाहिजेत, ती हॉटेलं, त्यासाठी लागणाऱ्या गाड्या, वाहनं, हॉटेलं, कर्मचारी, किती उलाढाल होऊ शकेल बघा. रोजगार निर्माण करणार म्हणजे काय? आणि आत्ता चर्चा तुम्ही ऐकल्यात, रोजगार कुठे आहेत, एम्प्लॉयमेंट कुठे आहे. मला जेव्हा प्रत्येकजण विचारायचा त्याला मी एकच उत्तर द्यायचो की किती लोकांना एम्प्लॉयमेंट पाहिजे, माझ्याकडे पाठव, मी लगेच लावतो, चला आण. नाही असं काय गंमत नाही. म्हटलं गंमत नाही, अजिबात अजिबात गंमत नाही. म्हटलं कणकवलीला चल, तिथे काम आहे, करतो का? करतो का म्हटलं. रस्त्यावर हायवेचं बांधकाम चालू आहे, करशील काम? नाही. आम्हाला कुठेतरी सिक लीव मिळेल, कॅज्युअल लीव मिळेल, पगारी रजा मिळेल, महिन्याला पगार मिळेल, आणि काम नसेल. दॅट इज एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटचा अर्थ समजून घ्या. त्यानं म्हटलं की मी आत्ता 2 महिन्यापूर्वी बातमी वाचली, कणकवलीला कोकणामध्ये छटपूजा झाली. म्हटलं छटपूजा बिहारी करतात ना? कणकवलीला छटपूजा झाली, त्या छटपूजेला कमाल 200-300 लोक तर जमले असतील, बायका पुरुष काय ते मुलं. मग हे एवढे बिहारी, म्हटलं 1000-1200 तरी बिहारी कणकवलीत असणार, एवढे काय पिकनिक करायला आले, छटपूजा करायला का? म्हटलं रबडी देवीची काय तिथे समाधी वगैरे? एवढे लोक कणकवलीला का आले? याचा अर्थ ते काम करायला आले ना. तेच बिहारी आसाममध्ये असतात, तेच बिहारी चेन्नईमध्ये असतात, तर रोजगार नाही आहे कोणी सांगितलं? तर रोजगार याचा अर्थ आम्हाला पगार पाहिजे, काम नकोय. पगार पाहिजे, रोजगार नकोय. आणि कशी दिशाभूल केली जाते. साधी गोष्टीवर रोजगार नसता तर दंगली पेटतील या देशामध्ये, लोक काय उपाशी मरणार आहेत? म्हणून मी एक प्रश्न आणखीन विचारला की जे काय 70,000 कोटी रुपयाची कर्ज UPA सरकारने माफ केली, त्यातून एक आकडा मला द्या की यापैकी किती रुपये ज्या घरात आत्महत्या झाली अशा कुटुंबात गेले. कोणी उत्तर देत नाही मित्रांनो, कारण ते सगळे सावकारी आहेत. 70,000 कोटीची कर्ज माफ झाली, ती पतपेढ्या आणि तुमच्या सहकारी बँकांची झाली. ती बुडवली होती कोणी? त्यातले काही लाखांचे चेक हे आमच्या मुंबईला कप्परेड आणि पेडर रोडला आले. कर्जबाजारी शेतकरी पेडर रोडला राहतात. हा जो भूलभुलैया आहे, यातून समाजाला बाहेर काढणे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण तुम्हाला काहीतरी फुकट देण्यासाठी कुठून तरी आणलं पाहिजे, कुठून तरी आणलं पाहिजे. कुठून आणणार, कोण देणार? तेव्हा देणारे हात तयार करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि पहिल्या 5 वर्षात मोदींनी त्याची सुरुवात केली. या पुढच्या काळात तुम्हाला दिसेल की सगळ्यात मोठं आव्हान हा भूलभुलैया निर्माण करणाऱ्यांना संपवावं लागेल. कुठच्याही याची एक एस्टॅब्लिशमेंट असते, प्रस्थापित असतं, त्यांचे हितसंबंध त्यात जमलेले असतात. आज गेल्या 70 वर्षामध्ये ही एक अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली की त्या व्यवस्थेचे भ्रष्टाचारामध्ये हितसंबंध तयार झालेले आहेत. कन्हैया कुमार नावाचा मुलगा 7 वर्ष ग्रॅज्युएशन करतोय, सरकार त्याची फी भरते, तो करतोय काय? तुम्ही एकूण व्यवस्था बघितली तर ही सगळी अशी वतनं तयार करून दिली. ही वतनं तयार करून दिली आणि त्या प्रत्येक वतनाचं जे प्राध्यापक बसलेत, कलावंत बसलेत, यांचा आउटपुट काय दाखवा? आउटपुट काही नाही आहे, आउटपुट काय नाही आहे. आणि मग ते परस्पर कौतुक असतं. म्हणजे मीच यांना बोलवणार, मी यांना सत्कार करणार, मग त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे माझा करायचा,
यांनी त्यांना बोलवायचं, मग मी यांना बोलवणार, असं एकमेकाचं कौतुक. आणि हे रोज चालतं. टी व्हीवर पण तुम्ही बघता. आज आपल्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी काही मान्यवर आलेले आहेत. तेच मान्यवर असतात. बरं, ते भ्रूणहत्येवर तेच बोलतात, पर्यावरणाबद्दल तेच बोलतात, फॅसिझमवर तेच बोलतात, हिटलरवर तेच बोलतात. हे सगळे मान्यवर असतात. हा परस्पर कौतुकाचा सगळा सोहळा चालू असतो. आणि गंमत वाटते. म्हणजे अनेकदा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. एकदा एका चॅनेलवर चर्चा होती आणि 30 मिनटं अर्धा तास झाला. शेवटी मी हात दाखवून त्याला सारखं सांगतोय मला बोलायचं आहे. विषय होता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. मग त्यांनी मला खूप कृपा करून मला त्यांनी बोलायला सांगितलं, हा भाऊ तुम्ही बोला. म्हटलं मला बोलायचं नाही आहे, मला फक्त आजचा विषय विचारायचा आहे. तर तो म्हणाला कमाल करता, म्हणे तुम्हाला फोन केला तेव्हा विषय सांगितला होता. आज विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला आहे, त्याच्यावर चर्चा आहे. म्हटलं मग ठीक आहे, चर्चा चालू दे, मी माझं अज्ञान कबूल करतो. तुम्हाला काय नाही म्हटलं, रेल्वे खातं महाराष्ट्र सरकारकडे आलं हे पहिल्यांदा कळलं. कारण म्हटलं अर्धा तास चर्चा जी चालू आहे ते दादरच्या आणि बोरिवलीच्या रेल्वे फलाटावर सरकणारे जिने कोणी लावले आणि छपरं कोणी बांधली. म्हटलं हे तर आजच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात नाही आहे. रेल्वे खातं कुठून आलं? नाही मी ते थांबवणारच होतो. म्हटलं अहो 40 मिनटं होऊन गेली चर्चेची, कधी थांबवणार? आणि ही चर्चा आपण बघतो, हे मान्यवर आपण ऐकतो, हे मान्यवर आपण ऐकतो आणि अनेकदा चालतं. आणि मग मी काही वेळेला मग मी पण जायचा बंद झालो का की आपल्या मेंदूला गंज चढेल म्हणून. म्हणजे एकदा तर माझ्या बाजूला मुंबईचे व्हाईस चान्सलर मित्र आहे माझा बसला होता आणि ललित मोदीवर चर्चा होती. मला गंमत वाटली. मी त्याला ते किती वेळ तो फरारी मी त्यांना म्हटलं फरारी कसा आहे, त्याच्यावर वॉरंट आहे का? नसेल तर तो फरारी कसा? आणि मुंबईचे कमिशनर बारी यांनी सांगितलं की दाऊदची धमकी असल्यामुळे तो तिकडे गेलाय, तरी हे फरारी चालू आहे. तो एक दिवटा कोणतरी बसला होता दिल्लीचा पत्रकार, तोंडवर काय सांगता तुम्ही, 4 वॉरंट आहेत. म्हटलं कुठल्या कोर्टाचे आहेत? किल्ला कोर्टाची आहे, पटियाला कोर्टाची आहे, की आणखीन काय ते 30,000 कोर्टाची? नाही 4 आहेत. या मूर्खांना समन्स आणि वॉरंट ह्यातला पण फरक माहीत नाही, हे मान्यवर. मी शेवटी त्यांना ब्रेकच्या वेळेला माझ्या मित्राला बोललो, अरे म्हटलं तू व्हाईस चान्सलर होतास, 22 लॉ कॉलेज तुझ्या अंडर येतात, तुला फेरा आणि फेमामधला फरक माहीत नाही? तुम्हाला काय आहे? म्हटलं फेरानुसार फौजदारी केस होते आणि फेमामध्ये सिव्हिल केस होते. सिव्हिल कोर्समध्ये समन्स असतं, वॉरंट नसतं. माहितीच नव्हतं. म्हटलं म्हणून तू विद्वान? माहितीच नाही आणि पाऊण तास चर्चा होऊन गेली. हे रोज आपण बघतो. आणि शब्द इतके गुळगुळीत करून ठेवलेले असतात. भाऊ तोरसेकर ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ म्हणजे बेकार सांगायचं आहे ना म्हणून ज्येष्ठ, इतके शब्द गुळगुळीत करून टाकलेले असतात. म्हणजे तुम्हाला आठवतं 95 साली महाराष्ट्रात युती सरकार आलं, तोपर्यंत शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सरकार बदललं, मग पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झाले. ते थेट 2004 पर्यंत, नंतर कृषी मंत्री झाले. मध्यंतरीच्या काळात पद नाही, मग काय सांगायचं, ज्येष्ठ काँग्रेस नेते. सध्या कुमार सप्तरीजी ज्येष्ठ विचारवंत असतात. मला एक आपण किती तो ज्येष्ठ हा शब्द गुळगुळीत करून ठेवलाय. व अनुभवी आहे म्हणून सांगतो, ज्येष्ठ कशाला? असे शब्द गुळगुळीत करून टाकतात की मग त्याचा अर्थ लागत नाही आपल्याला पण, आणि खूप गोल करून सांगतात. त्यामुळे समोर असलेलं दिसत नाही. त्यामुळे यांना कळलं पण नाही. पहिल्या 5 वर्षात मोदींनी काय केलं तर मोदींनी इच्छा जागवली, आव्हान पेलण्याची इच्छा जागवली. आता ही आव्हान आहेत, मोदी एकटा माणूस पेलू शकणार नाही, पण त्या आव्हान पेलण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना तयार करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. हे त्या माणसाने पहिल्या 5 वर्षात पेललं, पहिल्या 5 वर्षात पेललं. आम्ही हे समजून घ्यायला तयार असलो पाहिजे. पण जे डोळे मिटून बसलेत त्यांना कोणी समजावू शकत नाही. समजून घ्यायचं माझं काम आहे, मी समजावू शकतो. समजून घेणं हे तुमचं काम असतं. हे सगळ्या चर्चा ज्या चालतात त्यांना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 2 सरकार आता 2 झाली आहेत.
दिसायला ते एक सरकार आहे, पण सरकार दोन झालेत, कारण सगळ्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढणं. 80 लाख कोटीची बुडीत कर्ज होती, त्याच्यासाठी काही कायदे केले, म्हणून ह्यांना पळून जावं लागलं. आत्तासुद्धा जी काय संपत्ती आहे ती वसूल करण्याचं काम चालू आहे. आणि त्यामुळे त्याच्यात यांची सगळ्यांची, तुम्हाला सांगतो ते तुमच्या आता कोण प्रफुल्ल पटेलला बोलवलं, त्याच्यात सोनिया गांधींचं नाव येतं की नाही बघा. मित्रांनो, बऱ्याच गोष्टी माहिती असतात, सांगता येत नाही जाहीरपणे. मला म्हणजे मी पत्रकार असलो तरी देशहितासाठी काही गोष्टी गुपित राखाव्या लागतात. काही वेळेला मलाही थोडा आगाऊपणा होतो, पण एक आगाऊपणा तुम्हाला सांगायला हरकत नाही. पुलवामा झाल्यानंतर 19 फेब्रुवारीला माझ्या फेसबुक पोस्टवर तुम्ही बघू शकाल की मी तेव्हा मग सर्जिकल स्ट्राईक होणार का वगैरे चर्चा चालू होती. त्या 19 फेब्रुवारीला मी लिहिलं होतं माझ्या फेसबुकवर की आता सर्जिकल स्ट्राईक होणार नाही, आता पाकव्याप्त काश्मीरात सुद्धा प्रतिक्रिया उमटणार नाही, आता जे काय होईल ते प्रॉपर पाकिस्तानी भूमीत होईल. आणि 7व्या दिवशी 80 किलोमीटर आत बालाकोटला हल्ला झाला. हे भाकीत नव्हतं, मला पडलेलं स्वप्न नव्हतं काही. मी भयंकर तर्क ताणणारा माणूस आहे, त्यामुळे अंदाज होता. पण ते झाल्यानंतर एक गंमत होती की माझा जावई जो आहे तो त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन वगैरे रोबोट्स ह्याच्यात काम करतो. तर त्याचा माझा बराच वाद झाला की आपली विमानं इतकी आत गेली तर रडारने पकडली कशी नाही, याच्यावर आमचा वाद झाला. मला अर्थात टेक्निकली काही कळत नाही, मी लॉजिकल बोलतो, तो टेक्निकल बोलतो. तो म्हणला नाही, रडार मिस करणार नाही म्हणत. त्याचं म्हणणं असं होतं की इकडून गेलेल्या विमानाने हल्लाच केलेला नाही, आपण ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये धावपट्ट्या सोव्हिएतकालीन आपण भाड्याने घेतलेल्या आहेत, आपली विमानं तिथे पण आहेत. त्याचं म्हणणं होतं की तिथून येऊन हल्ला केलेला आहे, इकडे फक्त उडवून दाखवली, असा आमचा वाद झाला होता. तर मला कधी पटत नव्हतं, मला ते प्रत्येक गोष्ट लॉजिकमध्ये बसवावी लागते. आणि मग मी त्या लाईनवर विचार करता करता मला एक गोष्ट अशी लक्षात आली की एक गफलत होते की हे जे पाकव्याप्त काश्मीरात 10, 12, 15 किती जे छावण्या होत्या, तिथले लोक उचलून बालाकोटला नेऊन ठेवले आणि आपण पिन पॉइंटेड हल्ला केला. तर आपण एका जागी एअर स्ट्राईक केला आहे मान्य, पण ती नेमकी जागा आपल्याला माहिती असणं, त्या सगळ्यांना एकाच जागी ठेवणं, समज ते एका जागी नसते तर आपल्याला 10-12 ठिकाणी हल्ले करायला लागले असते. पण ते सगळे आयते एका जागी आणून ठेवले. हे इम्रान खानने आपल्याशी दोस्ती म्हणून केलं की काय? एकही रडारवर आपलं विमान डिटेक्ट होत नाही, हे पण लॉजिकमध्ये बसणारं नाही. आणि म्हणून मी विचार केला की नेमकं काय तरांगडे. आणि मग मला अशी शंका आली की कुठेतरी आपल्या समजुतीत जे दिसतंय ते नाही आहे. आपल्याला वाटतं की ते जैश ए मोहम्मद अमुक, तुम्ही त्यांनाही डोकीदुखीत झालेली आहे, तर मरतील तर मरू दे एकाच वेळी 300-400. म्हणून त्यांना सांगितलं तुम्हाला सुरक्षित तिथे नेऊन ठेवतो आणि तुम्हाला सांगितलं मारा इथे बॉम्ब. असं हे माझं लॉजिक आहे, याचा काही आधार नाही. पण मला एक मोह झाला आणि मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला, भारत पाकिस्तानची मिलीभगत. हे सगळं तर्कशास्त्र होतं. गुप्तचर खात्याची माझं थोडी, ते माझा ब्लॉग फॉलो करतात, तुम्ही करता तसं. 3ऱ्या दिवशी मला त्यांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला, तुम्ही हे लिहायची घाई करायला नको होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही कन्फर्म करताय? नाही, मी कन्फर्म नाही करत. ते म्हणाले मी कन्फर्म करत नाही. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम. पण माझ्याला, आणि मग मी रेफरन्स शोधत जातो. तर याच्या त्या एअर स्ट्राईक नंतर जी प्रेस कॉन्फरन्स पाकिस्तानचे ISIचे गफूर म्हणून आहेत मला वाटते, त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी सांगितलं होतं की डुलाट म्हणून आपले रॉचे माजी प्रमुख आणि पाकिस्तानचे ISIचे माजी प्रमुख यांचं एक पुस्तक आलेलं आहे एकत्रित. त्याच्यावर तिकडे पोर्ट मार्शल झालं, त्याचं त्या एअर स्ट्राईक नंतरच्या बातमीत त्यांनी उल्लेख केला
तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण बरोबर लिहिलं. पण ते लिहायला नको होतं हे पण बरोबर आहे, कारण ह्या गोष्टी जाहीरपणे लिहायच्या नसतात. तो माझा आगाऊपणा होता, मी चूक मान्य करतो त्याची. पण काही वेळेला उत्साह असतो ना, आपल्याकडेच आहे, त्याच्यात ते होतं, पण ते करायला नको होतं. पण सांगायचं आहे तो असा, हे धागे जोडावे लागतात. तुम्हाला अनेकदा दिसत नाही माणूस काय करतोय, त्याचा हेतू काय आहे, त्याच्यासमोरची आव्हानं काय आहेत. तर मोदींसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान जे होतं की या देशाला त्याचे पाय आहे ते दाखवून देणं. गेल्या 5 वर्षात त्याने आपल्याला पाय आहे ते दाखवून दिलं. आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो, आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो. आणि आता हा माणूस झेपावण्याच्या तयारीला लागलेला आहे. तो तुम्हाला उडायला लावणार, तुमच्या पंखात बळ भरणार, कारण तुम्हाला पंख आहे ते दाखवायला लागेल. त्या पिंजऱ्यात बंदिस्त असतो तो पोपट, बाहेर आल्यानंतर देखील उडायची हिंमत करत नाही. तशी आपली अवस्था होती. याने आपल्याला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढले, पण तो आता आपल्याला दाखवेल की तुला पंख आहेत, तो उडू शकतोस. आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. मग क्षेत्रात कुठल्या काय करणार हे सोडून द्या, कुठल्या क्षेत्रात आपण झेपावू, कुठे काय करू, हे सगळे दुय्यम भाग आहेत. पण मुळात इच्छा जागवणं हे सगळ्यात मोठं काम आहे. आणि हा माणूस प्रत्येक ठिकाणी तुमची इच्छा जागवतोय, तुम्हाला दाखवतोय की हे तुम्ही करू शकता, बारीक बारीक गोष्टीतून करू शकता, ही हिंमत निर्माण करतो. आणि त्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे आव्हान कुठचं आहे? आव्हान जग जिंकणं नाही. इस्रायल एवढूसा देश आहे, इस्रायल एवढूसा देश आहे, पण तो का? त्यांच्याकडे ती दांडगी इच्छाशक्ती आहे. आपली इच्छाशक्ती सतत मारली गेली. आणि तुम्ही बारकाईने बघाल तर तुमच्या गोष्ट एक लक्षात येईल की पुरोगामित्व, सेक्युलर, अमुक तमुक, हे सगळंच्या सगळं एक मोठं षडयंत्र आहे. कुमार केतकर म्हणतात व्यापक कट, तो आहे की तुमच्या मनातली इच्छा मारून टाकायची. मित्रांनो, जिहादची, आधुनिक जिहादची ज्यांनी एक डेफिनेशन किंवा डॉक्ट्रिन तयार केलं, ब्रिगेडियर एस.के. मलिक नावाचा पाकिस्तानचा माजी सेनानी, त्याचं पुस्तक आहे कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर. त्याच्यात तो लिहितो की जिहाद हत्याराने लढता येत नाही, जिहाद भूमी मिळवण्यासाठी लढता येत नाही. शत्रूला हरवण्यासाठी हत्यार उपयोगाचं नसतं, त्याची भेदकता उपयोगाची नाही. तुमची जिंकण्याची इच्छा आणि श्रद्धा हे सगळ्यात मोठं हत्यार असतं. जिहाद लढवला जातो तो तुमच्या धार्मिक श्रद्धा बळकट करण्यावर आणि त्याच वेळेला शत्रूच्या धार्मिक श्रद्धा आणि इच्छाशक्ती मारून टाकण्यावर युद्ध जिंकता येतं. हे एस.के. मलिक म्हणतो. आणि नेपोलियनसारखा मोठा जगात गाजलेला ऐतिहासिक पुरुष, त्यांनी रणांगणाचं वर्णन, तो रणांगण हे किऑटिक असतं, अराजक असतं. त्यामध्ये आपल्या सैनिकांना जो मुठीत ठेवू शकतो, अणुशत्रू सैन्याला पादाक्रांत करू शकतो, तो विजेता असतो. ह्या गोष्टी बारकाईने समजून घेतल्या तर मोदी समजेल तुम्हाला. आणि मोदी समजला तर आव्हानं कुठली असोत ती पादाक्रांत करणं अवघड नसतं. कारण मोदी, मी अनेक त्याची काल परवा तिथे मिररमध्ये पण त्यांना ते सांगितलं, मोदी समजून घ्यायचं असेल तर रेगन समजून घ्या. रेगनचा एक किस्सा सांगून मी थांबेन. रेगन जेव्हा प्रायमरीज तिथल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक लढतीमध्ये होते, तेव्हा तिथे एक मोठं प्रकरण असतं की मोठमोठ्या विद्यापीठांचे प्राध्यापक जमतात आणि ते त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात. ते एका मोठ्या प्राध्यापकाने त्यांना विचारलं होतं, व्हॉट इज युअर सोव्हिएट पॉलिसी? तर रेगन काऊबॉय होता, फार बुद्धिमान वगैरे होता, अशातला भाग नाही. तो फटकन म्हणाला, इट्स व्हेरी सिम्पल, दे हॅव टू लूज, आय हॅव टू विन. तर तो बघतच बसले ते सगळे. दिस इज नॉट पॉलिसी, दिस इज स्लोगन. नो नो, दिस इज पॉलिसी. तर ते परत बघत राहिले. तो असं कसं होईल म्हणे. तो म्हणे पॉलिसी 100 प्रकारची असू शकते. तो म्हणाला मग ती कोण ठरवणार? दॅट इज युअर हेडेक म्हणाला तो. आय विल बी अ डिसिजन मेकर, नॉट अ पॉलिसी मेकर. तुम्ही पॉलिसी ठरवा, तुम्ही 10-15 पर्याय आणा,
त्यातला एक निवडायसाठी मी अध्यक्ष होणार. मी पॉलिसी काय प्राध्यापक व्हायचं का मला होणार? काय बारकावा असतो लक्षात घ्या. जेव्हा मोदी समजून घ्यायचा तर आपल्याला रेगन समजून घ्यायला लागतो, आणि मोदी समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल आव्हानं कुठची असोत, कुठची असोत. पहिली गोष्ट म्हणजे असलेल्या व्यवस्थेमधले हितसंबंध मोडून काढणं, हे मोदींसमोरचं पहिलं आव्हान होतं. आणि ते त्यांनी 5 वर्षात बऱ्याच अंशी, म्हणून उगाच नाही, अवॉर्ड वापसी आली, नाटकं झाली, 600 लोकांच्या सह्या झाल्या, काय काय वाटेल ते सगळे, हे सगळे लाभार्थी आहेत लक्षात. हे सगळे लाभार्थी आहेत 70 वर्षातले. तर त्यांच्या हितसंबंधाला धक्का लागतो ना. म्हणून ती जखमेवर जेव्हा तुम्ही ते औषध लावता तेव्हा तुम्हाला झोंबत नसतं, त्या तिथल्या रोगजंतूंना जमणार ते तडफडतात, ते तुमच्या सगळ्या संवेदनांना झंझोडून टाकतात. तर ती सगळं जो तो क्लास बेळातून बाहेर आलाय तो आहे, तो लाभार्थी आहे. साहित्य अकादमीचे मोठमोठे पारितोषिक मिळालेले लोक जे वापसीवाले होते, त्यांची किती पुस्तकं वाचली गेली सांगा. मी ते सगळे पत्रकार लिहित होते, त्यांना एक प्रश्न विचारला की बरं सगळेच अकॅडमीवाले कसे काय परत करतात, ज्ञानपीठवाला का नाही कोण परत करत? ते मला हा आहे. म्हटलं तीच तर बातमी आहे. कुत्रा माणसाला चावला ही बातमी नसते, माणूस कुत्र्याला चावला ही बातमी असते. म्हणले सगळे सरकारने पोचलेलेच परत देत आहेत, कारण त्यांना नको असलेलं सरकार आलंय, नको असलेलं सरकार आलं. तेव्हा हा सगळा जो भाग आहे हा जर समजून घेतलं तर आव्हानं कुठचीही होत, आव्हानं पेलून आपण पुढे जातो. पण आव्हानं जसं म्हणतात की तो बोकडांचा सेनापती सिंह असेल तर ते बोकडसुद्धा सिंहासारखे लढतात, पण सिंहांचा सेनापती बोकड असेल तर ते बोकडाप्रमाणे कापले जातात. किंवा हा तुमच्यातला सिंह जागवतोय. आणि त्यामुळे आव्हानं छोटी असतात, आव्हानं मोठी नसतात, इच्छा मोठी असते. ती आव्हानं पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण करणं हे मोदींसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं, आणि त्यांनी ते पेललेलं आहे. नाही तर हा माणूस इतक्या मतांनी परत निवडून आला नसता. या देशातल्या बहुसंख्य लोकांनी त्यांना प्रतिसाद जो दिलेला आहे तो असा दिलाय की तू आव्हान पेलायला उभा राहत असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत. आणि हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. आणि म्हणून तो तुम्हाला दिसेल की ज्या दिवशी प्रचार संपला तो माणूस गुहेत जाऊन बसला, तो किती निर्धास्त होता, कारण त्याला तुमच्या चेहऱ्यावरचं दिसत होतं की हा समाज आव्हान पेलायला तयार होतोय. आणि त्याचंच प्रतिबिंब मतदानात पडलं. मग तो तिथला सायकिया असो किंवा पुण्यातला कोणतरी एक मतदार असो, त्याची जी इच्छाशक्ती मोदींनी जागवले, हे सगळ्यात मोठं आव्हान होतं, सगळ्यात मोठं आव्हान होतं. की तुम्ही आता तुमच्या पायावर उभे राहिलात. मित्रांनो, चालणं हे आव्हान नसतं. अगदी शेवटची गंमत सांगेन की आता गेल्या जुलैमधली गोष्ट आहे. माझ्या भाचा वॉशिंग्टनला असतो, त्याला तिकडे मुलगी झाली, त्याने पहिला वाढदिवस साजरा करायला इथे आणली होती. आणि आणली ते माझ्या सवयीनुसार मी त्याच्यावरही ओरडाआरडा केला. ही मूल वर्षाचं व्हायला लागलं, चालत का नाही, उभं का नाही राहत. तर ती मुलं माझ्याकडे आली की माझ्याच ताब्यात असतात, मी ओरडाआरडा करतो, त्यामुळे बोलत नाही. म्हटलं हिला आता चालती करून पाठवेन. तुम्हाला मित्रांनो सांगतो, 14 दिवसात तिला मी चालती करूनच पाठवली, चालती करून पाठवली. आणि हा माझा अनुभव सांगतो की मोदींनी जर आपल्याला 5 वर्षात पायावर उभं केलं असेल या देशाला, तर हा देश पुढच्या 5 वर्षात दौडायला लागेल, चालायला लागेल, दौडायला लागेल. प्रश्न इतकाच आहे, आव्हानं कुठची हा प्रश्न आहे तुमचा. आव्हानं आयुष्यात कायम असतात, तुम्ही कधीही सुखीन समाधानी नसता. आव्हान नसेल तर आयुष्य संपतं. कुंतीला श्रीकृष्णाने एकदा प्रसन्न होऊन विचारलं होतं की तुझी इच्छा काय आहे सांग, आणि ती म्हणाली जेवढी संकटं देता येतील तेवढी दे. तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणतो मी वरदान मागायला सांगतो, तुम्हाला हेच वरदान आहे, कारण संकट नसलं तर तू आठवशील कसं. त्या संकट आयुष्यभर असतात. मित्रांनो, आयुष्य हेच एक आव्हान आहे. सर्वायवल हे आव्हान आहे. आणि सर्वायवल विसरलात तर रिवायवल नसतं.
सर्व्हायव्हल विसरलात तर रिव्हायवल नसतं. हेच राहुल गांधींना कोणी सांगितलं नाही, निकाल तुमच्या समोर आहेत.